श्री गणेशाय नमः। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी म्हणतात, बाळा, मनातील काळजी आणि तुझ्या मनातले दुःख दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला माझा संदेश जर तुझ्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली मान, कारण मी तुझी निवड आता मोठ्या विजयासाठी करत आहे। बाळा, तुम्ही खूप काही काळापासून ते दुःख सहन केले आहे, ते खूप काही इतके सहन करावे लागले आहे की तुमचा विश्वास आता देवावरून कमी होण्यासाठी सुरुवात झाली आहे। म्हणूनच मी आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला हे आशीर्वाद आणि ते आनंदाचे क्षण देऊन तुमचा विश्वास पुन्हा परत दृढ करू इच्छितो। देवाचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, कारण देव तुमचे करता करविता आहेत। तुम्ही जर या क्षणाला देवी ऊर्जेने भरलेल्या संदेशाला ऐकत आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना आणि तुमच्या चिंता दूर करणारा पवित्र संदेश तुम्ही प्राप्त केला आहे याचा आनंद ठेवा। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे बोल तेच ऐकू शकतात ज्याच्यावर माझी विशेष प्रीती आहे, त्याचा तो संयम आणि तो धीर मीच त्यांना देऊन या संदेशांना ऐकण्याचे त्यांच्यात खूप काही मनापासून इच्छा निर्माण करतो। कारण या संदेशातून मी त्यांना काहीतरी संकेत देऊ इच्छितो जे त्यांच्या आयुष्यातील ते सुखद अनुभव येणार आहे याचे आनंद त्याच्या मनाला प्राप्त व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही हे ऐकावे असे मी तुम्हाला आज्ञा करतो। बाळा, माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नकोस। थोडा वेळ या संदेशाला ऐकून घे, कारण जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर मी तुझे दुःखाचे रूपांतर सुखात करीन, तुला आनंदाचे क्षण देईन आणि तुझे जीवन समृद्ध आणि आनंदी करेल। बाळा, मला माहीत आहे तुला असलेली काळजी, तुला असलेले दुःख आणि तू सहन करत असलेले त्रास मी स्वतः पाहिले आहे। पण देव कधी तुमच्यापासून दूर नव्हता आणि वेगळा देखील नाही। तुम्ही ज्या क्षणाला देवाची प्रार्थना केले आहे, देवाजवळ ते मागितले आहे, त्या क्षणाला देवाने तुमची प्रार्थना ऐकून तुम्हाला ते आशीर्वाद दिले आहे। देवाकडून तुम्हाला, स्वामी माऊलीकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 1111 असे लिहा। ज्यांना या संदेशाची गरज आहे त्यांना शेअर करा। नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि या संदेशाला लाईक करा। भाग्यवंत ठराल। कित्येकदा तुम्ही पाहिले आहे की तुम्ही कित्येक संकटातून अलगदपणे बाहेर आला आहात। किती कठीण वेळेत तुम्ही जेव्हा देवाला हाका मारल्या आहेत तेव्हा देव तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला ते सहयोग देत आहे। त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध बनत आहे। जर तुम्ही या क्षणाला देखील माझ्याकडे काही प्रार्थनापूर्वक मागत असाल तर तुम्हाला ते निश्चित प्राप्त होईल। येणारे 48 तास तुमच्यासाठी खूप काही मोठा आनंद देणारे आहे। तुमच्याकडे एक मोठी आनंदाची बातमी येत आहे। त्यासाठी तुम्हाला आता काही कष्ट घ्यावे लागणार नाही, कारण पूर्वी तुम्ही ते कष्ट केले आहे, तुम्ही ते सर्व काही प्रयत्न केले आहात। आता फक्त निश्चित राहा आणि येणारा आनंद तुमच्यासाठीच आणि तुमच्यासाठीच येत आहे यावर तुमचे नाव कोरले आहे। देवाने तुमच्यासाठी मोठा विजय निश्चित केले आहे। जर तुम्ही या क्षणाला देखील तुमच्या विजयासाठी सज्ज असाल तर पुढील काही काळातच तुम्हाला तो विजय प्राप्त होण्याचा आनंद देखील प्राप्त होईल। तुम्ही जर या क्षणाला सज्ज असाल तर होय, तो आनंद मला हवा आहे असे टाईप करा। बाळा, माझा हा संदेश तुझ्या जीवनात आनंद, उत्साह, खूप काही प्रगती घेऊन आलेला पवित्र ऊर्जा आणि सकारात्मक देणारे आहे। तू जर या संदेशाला शेवटपर्यंत ऐकशील तर तुझ्या जीवनातून अगदी या क्षणापासून तू जे काही तुझ्यासाठी कडवट आहे, जे तुझ्यासाठी दुःखद आहे, जे तुझ्यासाठी सुखद नाही, ते सर्व काही निघून जाईल आणि तुझ्यासाठी ते आनंद देणारे लोक आणि ते तुझे प्रेम देणारे नाते तुला प्राप्त होतील। विश्वास ठेव, तुमच्या जवळून मी ते काढून घेणार आहे ज्याची तुमच्यासाठी आता काहीही आवश्यकता नाही, जे तुमच्यासाठी कडवट झाले आहे
ते मग तुमचे नाते असो किंवा तुमचे एखादे कार्य असो, ते तुमच्याकडून काढून घेण्यात येणार आहे. त्याऐवजी तुम्हाला आता आनंदाचे क्षण आणि भरभराटीचा आशीर्वाद देवाकडून प्राप्त होण्याची वेळ जवळ येत आहे. या संदेशाला तेच ऐकू शकतील ज्याच्यात माझी नामस्मरण करण्याची शक्ती आहे, जे माझे नामस्मरण नित्य करतात, जे तुम्हाला पदोपदी स्मरण करून श्रद्धेने माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितात. त्याच्या जवळ हा संदेश जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, चुकूनही या संदेशाला ते दुर्लक्ष करतील ज्याची माझ्यावर श्रद्धा नाही, भक्ती नाही. तेच या संदेशाला अर्धवट ऐकतील, ज्याच्या जीवनात ते प्रत्येक कार्य अर्धवट सोडत आहे. पण तू माझा प्रिय बाळ आहे. मला माहीत आहे की तू माझ्या ऊर्जेने, पवित्रतेने आणि माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहे. तेव्हा तू हा संदेश किती श्रद्धेने, मनपूर्वक ऐकत आहे हे मला माहीत आहे. बाळा, तुला ज्याची काळजी वाटत आहे ते तुझ्या कुटुंबातील सदस्य जे कोणी आहे त्याबद्दल काळजी करणे थांबवा. कारण तुझा देव प्रत्येक ठिकाणी तुला आशीर्वाद करण्यासाठी या पवित्र संदेशाच्या माध्यमातून हे पवित्र बोल तुला सांगत आहे की काळजी करू नकोस. मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. जर तुम्ही माझे नामस्मरण श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत असाल तर तुम्ही कुठलीही चिंता करू नका. मनात कुठलेही काही भय, भीती निर्माण झाली असेल तर मनातल्या शंकांना माझ्या चरणावर सोपवून निश्चित व्हा. कारण पुढील क्षणात देखील तुमच्यासाठी अद्भुत आनंद करणारे चमत्कारिक आशीर्वाद येण्याला वेळ लागणार नाही. माझे देवदूत तुमच्यासाठी ते आशीर्वाद घेऊन उभे आहेत. तुमचे पाऊल पुढे उचला, त्या मार्गावर चालत राहा, कारण त्या मार्गाला मी तुमच्यासाठी आनंदी बनवले आहे. त्या मार्गावर चालून तर बघा, तुम्हाला जे हवे आहे ते त्या मार्गात मिळेल. कारण माझे देवदूत तुमच्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद घेऊन तुम्हाला मध्ये भेटणार आहेत. बाळा, ते आनंद, ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुला देखील प्रयत्न करत पुढे चालावे लागेल. तुम्हाला ती उत्सुकता आहे, ते आनंदाचे क्षण बघायचे आहेत, तर तुम्ही पुढे चालत राहा. कारण तुम्हाला मिळणारे आनंद तुमच्या मार्गात आहेत. बाळा, हे जीवन अगदी सहज आणि सोपे होईल. देवाचा विश्वास वाढवा. देवाजवळून दूर जाऊ नका. देव तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद देत आहे. ते मनपूर्वक स्वीकार करा. कधीही देवात आणि तुमच्यात कुठलाही पडदा ठेवू नका. मनातले जे काही आहे ते सर्व काही माझ्यासमोर सुस्पष्ट करा. कारण मी तुमचा देव आहे. तुमचे कल्याण, तुमचे हित मी जाणतो. तुमची प्रार्थना देखील ऐकतो. आज जर तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना करत आहे तर मी तुमच्यासाठी ते आशीर्वाद पाठवीन. विश्वास ठेवा. लवकरच तुमचे जीवन सुख, समृद्धी आणि प्रगतीने परिपूर्ण होईल. तुम्हाला ती भरभराट देखील प्राप्त होईल. विश्वास ठेवा की तुमच्यासाठी मी कार्य करत आहे. माझे कार्य जरी तुम्हाला आज पडद्याआड दिसत नसेल तरीही ते पडद्याआड होत आहे. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझा हात धरला तर मी तुम्हाला कुठल्याही अंधारात जाऊ देणार नाही. तुमच्याजवळ असलेले ते कळवट नाते मी दूर करणार आहेत. तुम्हाला असलेले ते वाईट अनुभव पुन्हा कधी येणार नाही याची खात्री बाळगा. कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. बाळा, माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ आहेस. माझ्या विश्वासात तुला प्रकाश प्राप्त होईल. जर दिव्य असेल, भव्य असेल, त्यात तुला कुठल्याही कमतरता जाणवणार नाही. तू शुद्ध अंतःकरणाने स्वामी भक्ती करत असाल, स्वामीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे संदेश ऐकत असाल तर तुम्ही सौभाग्यशाली आहात. तुम्ही परम सौभाग्यशाली आहात. कारण स्वामीचा हा संदेश तेच ऐकू शकतात जे स्वामीप्रिय बाळ आहेत. स्वामीची दिव्य शक्ती सतत प्रवाहित होत आहे. तुमच्या इच्छा स्वामी पुढे प्रार्थनाद्वारे प्रकट करा आणि स्वामींना प्रार्थना करा तर तुमची प्रार्थना ऐकले जाईल. स्वामी देव प्रत्येक भक्ताची प्रार्थना ऐकतात. याचा अनुभव तुम्ही कित्येकदा घेतला असाल. माझा देव महान आहे असे लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ जप करत राहा. कारण यामुळे तुमच्यातील ती शक्ती जागृत होते, सकारात्मक ऊर्जा दूर निघते आणि तुमचे कार्य सिद्ध होऊन तुम्हाला स्वामी आशीर्वाद प्रदान करतात. ज्यांनी ज्यांनी स्वामीचे अनुभव
घेतले आहेत त्यांनी. होय म्हणून टाईप करा. स्वामी म्हणतात बाळा, तुझी काळजी लवकरच दूर होईल. तुला सुखद अनुभव येतील. येणाऱ्या 1 तासात तुला आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. विश्वासाने ज्यांनी कुणी हे माझे बोल ऐकले आहे त्यांना तो अनुभव लवकरच येईल. सुखी राहा, तुझे कल्याण होईल. स्वामी माऊली, मी तुमचा प्रिय बाळ अशी कमेंट करा. स्वामीदेव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्याकडे आनंदी आनंद देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.